शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? गणपती आले आहेत आणि तरीही आपलं ऑनलाईन लेक्चर चालू आहे. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि आपल्यावर आलेलं हे करोनाचं संकट लवकरच जाणार आहे. आणि ही गणपती बाप्पा आपण जेव्हा अभ्यास करतो की नाही, तेव्हा ही बुद्धीची देवता आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणूनच आपलं हे ऑनलाईन लेक्चर आता चालू आहे. चला तर मुलांनो, आपण मागील आठवड्यात राज्यशास्त्रातील संविधानाची वाटचाल या पहिल्या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. या पाठामध्ये आपण लोकशाही म्हणजे काय, आपल्याला मतदानाचा अधिकार कसा मिळाला, लोकशाहीचे विकेंद्रीकरण कसे झाले, माहितीचा अधिकार म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आता याच पाठातील उर्वरित जो भाग आहे त्याचा अभ्यास आपण करीत आहोत आणि तो म्हणजेच सामाजिक न्याय व समता. पहा मुलांनो, संविधानाची वाटचाल यामध्ये लोकशाही सदृढ होण्यासाठी संविधानामध्ये परिस्थितीनुसार कसे बदल झाले ते आपण या पाठात अभ्यासत आहोत. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानामध्ये समानता प्राप्त झालेली आहे. मग ही समानता म्हणजे काय, तर ते आपण पाहूया. पहा, संविधानातील म्हणजेच घटनेतील 14व्या कलमानुसार समतेचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे. समता म्हणजे देशातील कोणत्याही नागरिकास जन्म, भाषा, जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती याच्या आधारावर विकासाची संधी नाकारता येणार नाही. तसेच घटनेतील कलम 15 नुसार भेदभावही नष्ट करण्यात आलेला आहे. संविधानाच्या 16व्या कलमानुसार देशातील सर्व नागरिकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच 17व्या कलमानुसार परंपरागत चालत आलेली अस्पृश्यतेची प्रथा बंद करण्यात आलेली आहे. मुलांनो, यालाच समता म्हणतात. म्हणजे समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानामध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. तसेच सामाजिक न्याय म्हणजेच जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, संपत्ती, वंश यांच्या आधारावर समाजातील कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे आणि त्या दृष्टिकोनातून संविधानात तरतुदी करणे यालाच सामाजिक न्याय असे म्हटले जाते. मुलांनो, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी सरकार समाजातील सर्व स्तरांवर कशा प्रकारे प्रयत्न करीत आहे, समाजातील सर्व घटकांना कशा प्रकारे सामावून घेत आहे आणि त्यामुळेच आपली लोकशाही कशा प्रकारे सदृढ आहे आणि यशस्वी वाटचाल करीत आहे याचा अभ्यास आपण पुढील 3 घटकांच्या माध्यमाद्वारे करणार आहोत. पहिला घटक आहे राखीव जागांचे धोरण. दुसरा घटक आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी हा तिसरा उपघटक असून चौथा उपघटक आहे महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. तसेच संविधानाची वाटचाल अभ्यास करीत असताना न्यायालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचाही अभ्यास आपण या पाठात आत्ता करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया राखीव जागांचे धोरण. राखीव जागांचे धोरण समजण्यापूर्वी
मुलांनो, सामाजिक न्याय ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समाजातील दुर्बल घटक म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग यासारख्या समाज घटकांचा समावेश यामध्ये होत आहे. या सर्व समाज घटकांना समाजातील दुर्बल घटक असे का म्हटले जाते? त्यामागील कारण म्हणजे अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या हे सर्व समाज घटक समाजाच्या विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिले आहेत. या सर्व समाज घटकांच्या विकासासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक असते. यासाठी सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक तरतुदी केलेल्या आहेत. शासनाचे ते प्राथमिक कर्तव्यच असते. त्यानुसार शासनाने शिक्षण, रोजगार, लोकप्रतिनिधित्व या क्षेत्रात या समाज घटकांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत आणि आपण सर्वांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असला पाहिजे या राखीव जागा धोरणांच्या बाबतीमध्ये. कारण लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. सामाजिक न्याय व समता यांचा आपण अभ्यास करीत आहोत. यामधील राखीव जागांचे धोरण या उपघटकाचा अभ्यास आपण आत्ताच केला. आता दुसरा उपघटक आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा 1989. या कायद्यामुळे अनुसूचित जाती, जमाती या संवर्गातील लोकांना अन्याय व अत्याचारापासून संरक्षण मिळालेले आहे. या समाज घटकातील लोकांवर अन्याय, अत्याचार करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे हा दखलपात्र गुन्हा मानला आहे. गुन्हेगारास कठोर शिक्षा दिली जाते. या पुढील मुद्दा आहे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. मुलांनो, अल्पसंख्याक म्हणजे काय? म्हणजेच मायनॉरिटी हे प्रथम आपण समजून घेऊया. ज्या समाज घटकांची धर्म किंवा भाषा ही इतर बहुसंख्याक समाज घटकांच्या धर्म किंवा भाषा यापेक्षा वेगळी असेल तर त्यास धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक म्हणतात. म्हणजे अल्पसंख्याकामध्ये दोन प्रकार आहेत, एक धार्मिक अल्पसंख्याक आणि एक भाषिक अल्पसंख्याक. उदाहरणार्थ पहा की भारतामध्ये हिंदू धर्मियांची संख्या जास्त आहे. तुलनेने ख्रिस्ती व मुस्लिम यांची लोकसंख्या कमी आहे. म्हणून ख्रिस्ती व मुसलमान यांना भारतात धार्मिक अल्पसंख्याक म्हणतात, म्हणजे मायनॉरिटीमध्ये आहेत ते. त्याचप्रमाणे पहा, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, पण गुजराती भाषिकही लोक इथे राहतात. मग त्यांना भाषिक अल्पसंख्याक असे म्हणतात. या सर्व धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना आपला धर्म, भाषा, संस्कृती यांचे जतन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. घटनेतील कलम 29 आणि 30 नुसार प्रत्येक नागरिकाला आपली भाषा, संस्कृती जतन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, महिलांसंबंधीचे कायदे आणि प्रतिनिधित्व विषयक तरतुदी. मुलांनो, आपण समाजातील दुर्बल घटकांचा अभ्यास केला. त्यामध्ये महिलांचा समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सक्षमीकरण म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे की महिलांना शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, म्हणजेच त्यांचे सक्षमीकरण करणे. शासनाने अनेक स्तरावरून प्रयत्न केले.
त्यामध्ये महिलांची साक्षरता वाढविणे, राजकारणात महिलांचा अधिकाधिक समावेश करणे, त्यांचा आत्मसन्मान, प्रतिष्ठा जोपासणे यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. 73 व 74 घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 33% जागा आरक्षित केल्या आहेत. तर महाराष्ट्रात हे प्रमाण 50% इतके आहे. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो, महाराष्ट्रात राजकारणात 50% आरक्षण स्त्रियांना दिलेले आहे. त्याचप्रमाणे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा 2013, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक संरक्षण देणारा कायदा 2005 अशा काही महत्त्वाच्या तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केलेले आहे. मुलांनो, आपण अशा प्रकारे सामाजिक न्याय व समता यांचा अभ्यास केला. मुलांनो, आता या संविधानाची वाटचाल या पाठातील तिसरा आणि शेवटचा उपघटक न्यायालयाची भूमिका याचा अभ्यास करीत आहोत. लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत तसेच सामाजिक न्याय समता ही उद्दिष्टे आहेत. ही साध्य करण्यासाठीही आणि देशाची प्रगती करण्यासाठी भारतातील न्यायालयांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे आणि तेच आपण आता अभ्यासणार आहोत. आता पहा, आपण मागील तासाला सत्तेचे विकेंद्रीकरण याचा अभ्यास केला. या सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ही सत्तेची 3 प्रमुख अंगे आहेत. म्हणजेच पहा, लोकहितासाठी विविध कायदे करणे, तसेच आवश्यकता असल्यास संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता त्यात बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकार आहे. विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ आणि केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम हे कार्यकारी मंडळ करते. तर विधिमंडळाने केलेले कायदे आणि कार्यकारी मंडळाने केलेली अंमलबजावणी याची कायदेशीर बाजू तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम हे न्यायमंडळाचे असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागणार नाही याची काळजी न्यायालय घेत असते. जर कायदे मंडळाने संविधानाची मूलभूत चौकट बदलणारा कायदा केला तर तो कायदा बदलण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. आणि म्हणून आता आपण न्यायालयाची भूमिका याचा अभ्यास करताना 2 महत्त्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट म्हणजे काय आणि दुसरे न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय. आता सर्वप्रथम पाहूया संविधानाची मूलभूत चौकट. प्रत्येक संविधानात काळानुरूप काही बदल करावे लागतात. हे सर्व बदल परिस्थितीनुसार होत असतात. हे बदल करण्याचा अधिकार संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला आहे. पण हे बदल करताना संसदेला काही मर्यादा आहेत आणि या मर्यादा म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट आहे. संसदेने संविधानामध्ये केलेले बदल किंवा निर्माण केलेले कायदे हे संविधानातील अंतर्भूत तरतुदींना अनुसरून असले पाहिजेत. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावणारे असता नयेत. भारत हे एक सार्वभौमिक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतीय संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. संसदेने संविधानात केलेले बदल किंवा नवीन कायदे संविधानातील मूलभूत तरतुदींच्या विरुद्ध असतील तर ते रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.
म्हणजे मूलभूत चौकट म्हणजे कळलं का, की जेव्हा संविधान तयार करण्यात आलं त्याच वेळेला भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल आणि न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्याची मूल्ये आहेत हे प्रतिपादन करण्यात आलं होतं आणि त्यानुसारच सगळी कलम म्हणजेच कायदे करण्यात आले. पण परिस्थितीनुसार जर त्या कलमांमध्येच म्हणजे त्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर संसदेला ही जी मूलभूत चौकट आहे, ज्या मूळ तरतुदी आहेत त्याला अनुसरूनच करावं लागतं. त्याच्या विरुद्ध जर केलं गेलं तर न्यायमंडळ तो कायदा रद्द करू शकते. आता दुसरा मुद्दा पाहूया की महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय कोणते आहेत ते. मुलांनो, संविधानाची मूलभूत चौकटीची जपणूक करीत असताना देशातील प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. मानवी हक्कांची जोपासना करीत असताना दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. आता मानवी हक्क म्हणजेच काय, तर आपल्याला प्रत्येकाला मूलभूत अधिकार माहिती आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मूलभूत आपले अधिकार आहेत. पण आपल्याला संपूर्ण भारतात कुठेही फिरण्याचा, कुठेही वास्तव्य करण्याचा किंवा भाषण स्वातंत्र्य ही जी काही अनेक स्वातंत्र्य अधिकार आपल्याला मिळाले आहेत हे सगळे आपले मानवी हक्क आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार न्यायालय करीत असते. तसेच बालके, महिलांची प्रतिष्ठा, आदिवासींचे हक्क यासारख्या विषयांवर न्यायालयांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. आता पहा, बालकांच्या हक्कांमध्ये तुम्हा सर्वांना माहिती असेल की 14 वर्षापर्यंत सर्व बालकांनी शिक्षण घेतलंच पाहिजे किंवा कोणती नोकरी करू नये. तर हे बालकांचे हक्क. तसेच प्रत्येक बालकाला चांगलं सकस अन्न आहार मिळाला पाहिजे किंवा विविध ज्या लसी आहेत त्या लहानपणीच मुलांना पोलिओसारख्या सगळ्या लसी मोफत टोचल्या जातात. म्हणजेच बालकांचं आरोग्यही पाहिलं जातं. यासंबंधी विविध अनेक कायदे आहेत. तसेच स्त्रियांसाठीही विविध कायदे आहेत. हे आपण महिलांचा जेव्हा आपण अभ्यास केलेला आहे त्यावेळेला आपण पाहिलेले आहे. महिलांविषयी ज्या तरतुदी आपण पाहिल्यात त्यासंबंधी त्यावेळेला पाहिलेले आहे. आदिवासींसाठी सुद्धा अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आदिवासींना शिक्षण देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांना आर्थिक सहाय्य करणे तर इत्यादी अनेक कायदे आदिवासींच्या बाबतीतही केलेले आहेत. आणि हे सर्व निर्णय हे राज्य धोरणासाठी मार्गदर्शकही आहेत. मुलांनो, अशा प्रकारे लोकशाही बळकट करीत असताना न्यायालयाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि आपला हा पाठ आता पूर्ण झालेला आहे. यानंतर तुम्हाला पाठाखालचे थोडे प्रश्न झालेले आहेत. आता उरलेले जे प्रश्न आहेत, प्रश्न उत्तरं ती तुम्हाला मी देत आहे. ती वहीत लिहून घ्या. ज्यांच्याजवळ व्यवसाय आहे त्यांनी व्यवसायामध्ये ती लिहून घ्यायची आहेत.